आराध्या, तू? वेळ चुकली माझी की जागा? म्हणजे काही नाही, तुझी लग्नाची सगळी तयारी झाली का नाही एवढंच बघायला आले होते. सगळी तयारी झालीये. छान. म्हणजे तू ह्या लग्नासाठी तयार आहेस तर नीट विचार केलायस. तुला माहिती आहे ना, हा एक प्रसंग कुठल्याही मुलीच्या आयुष्यात वारंवार येत नसतो. आय नो दॅट. हो, पण तुला हे माहिती नसेल की हा प्रसंग आयुष्याला खूप मोठं वळण देऊ शकतो. म्हणूनच एवढा मोठा निर्णय घेतलाय. सगळ्यांचा विरोध असतानाही. त्यांचा विरोध तुला कधी नव्हताच, तो फक्त तुझ्या या निर्णयाला होता. कुठल्या आई वडिलांना असं वाटणार नाही की त्यांच्या मुलीचं लग्न व्हावं, तिच्या डोक्यावर आशीर्वादाच्या रक्षता पडू नये. एवढंच काय, त्यांना तुझं कन्यादान सुद्धा करता येणार नाहीये. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं ना, हे ते पूर्ण होऊ नये. मला सगळं कळतंय, पण माझाही नाईलाज आहे. आणि हे सगळं मी माझ्या सुखासाठी करत नाहीये. या लग्नापेक्षा जास्त महत्वाचं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेणं आहे. पण त्यांच्यासाठी तू आणि तुझं लग्न जास्त महत्वाचं आहे ना? असणारच, मी नाही म्हणतच नाहीये. पण रत्नपारखी काका काकूंनी सुद्धा खूप केलंय आमच्यासाठी. अगदी पोटच्या मुलींसारखं जपलंय आम्हाला. त्यांच्या रूपाने रक्ताच्या नसल्या तरी मनाच्या नात्याने घट्ट बांधल्या गेलेल्या आई बाबांच्या हातूनच कन्यादान होणार आहे माझं. आणि यातच मी आता खुश आहे. त्यांचे आशीर्वाद हेच मला माझ्या आई बाबांचे आशीर्वाद आहे. अगं पण आराध्या नाही, अनुष्का रत्नपारखीचं लग्न आहे. आणि माझ्यावर, माझ्या देवावर आणि त्याच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे. माझा बाप्पा माझी साथ कधीच सोडणार नाही. ऑल्सो संजय, सी टू इट की आपण सिलेक्ट केली आहे तीच प्लेलिस्ट वाजेल. त्या डाऊन मार्केट लोकांसगळी धिंगाणावाली गाणी नको आहेत. ओके? कळलं मॅडम, कळलं ना मॅडम काय म्हणतायत ते? हो. अँड ऑल्सो स्टार्टर्स, कॉकटेल्स कंटिन्युअसली गेस्टच्या समोर गेलं पाहिजे. आलं का लक्षात? हो. सुपरवाइज करायला विसरू नकोस. कुठलीही चूक झालेली आम्हाला चालणार नाहीये. मॅडम तुम्ही काही काळजीच करू नका. अहो मी आहे ना. गुड गुड गुड. गेट टू वर्क, गेट टू. हॅलो. बघ नम्रता, स्टार्टर आपला जो मेनू ठरलाय त्या सगळ्या गोष्टी पाहुण्यांना व्यवस्थित मिळतायत की नाही याकडे बारकाईने लक्ष दे. तुझ्या बरोबर जी माणसं काम करतात त्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन दे. कुठलीही तक्रार येता कामा नये. जा 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 जा. वेलकम वेलकम वेलकम. ओ माय गॉड, अनुष्का, यू लुकिंग सो गॉर्जियस. थँक यू मम्मा. इशिता, छान दिसतेस बेबी. थँक यू. अहो सर, तुम्ही काही काळजी करू नका. हो, काही काळजी करायची गरज नाही. पाहुण्यांची पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. खाण्यापिण्याचं व्यवस्थित बघितलंय. काहीही कमी पडणार नाही. प्लीज कम. बाय द वे, श्रेयस कुठे दिसत नाहीये? तो येईलच इतक्यात. तुम्ही या ना प्लीज प्लीज. शुअर. कम. प्लीज कम. आई. अरे या या या. आजी नमस्कार करता. औक्षवंत हो.
किती गोड दिसतेस ग. थँक्यू आजी. आता काहीतरी खाऊन घे. नम्रता, अगं काहीतरी खायला घेऊन ये ग. आजी थँक्यू, पण आता खरंच नकोय मला काहीच. अगं असं कसं चालेल? आता हाताला मेहंदी लागल्यानंतर तुला स्वतःच्या हाताने खाता येणार नाही. हं? काय बोलतेस आजी तू? ती स्वतःच्या हाताने का खाणार आहे आता? तिला भरवणारा माणूस आहे ना. हा? काय श्रेयस? नको रे छळूस तिला. अनुष्का बेटा चला मेहंदी काढायला सुरुवात करूया. इशिता युट्यूब. हो मॅम. हा कॉल मी आंटी डार्लिंग. येस आंटी. कमॉन कमॉन. जा बाय. मिसेस रत्न पारखी प्लीज का. How lovely. We all are so excited, I tell you. ऑफकोर्स हे लग्न. तुम्ही ड्रिंक्स नाही घेतले. What is this? Let me arrange. नो यशोधराजी, व्हॉट आय से इज हे लग्न इतक्या घाईघाईमध्ये ठरलं ना की आम्हाला आमच्या सर्कल मधल्या लोकांना इन्व्हाइटच करता आलं नाही. व्हॉट आय मीन टू से की आमचे काही क्लोज रिलेटिव्स आहेत. वी वुड लाईक टू इन्व्हाइट देम ऑफ कोर्स इफ यू डोंट माइंड. Come on, don't be so formal. तुम्हाला ज्यांना इन्व्हाइट करायचंय प्लीज करा. नो इश्यूज. थँक यू सो मच. ऑफकोर्स हे लग्न जर आमच्या घरी झालं असतं तर दिस वुड हॅव बीन अ ग्रँड फंक्शन. अरेंजमेंट्स, व्हेन्यू, म्युझिक, एव्हरीथिंग वुड हॅव बीन सो ग्रँड, राईट? आय नो. आमचा पण तोच प्लॅन होता. आय मीन डेस्टिनेशन वेडिंग. बट टाइम कन्स्ट्रेंट ॲज यू नो. इमिजिएटचा मुहूर्त होता. सो बट Yes. ट्रस्ट मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुठल्याही फंक्शन मध्ये तुम्हाला कुठलीही उणीव भासणार नाही. आय अश्युअर यू. थँक यू सो मच. थँक यू. And yes, those drinks. Please. या हवे. थँक यू सो मच. Yes. And your daughter is looking gorgeous. ऑफकोर्स.